हा दिलेलं पडतं. चल चल आलू चल. माझे नाव वेदमूर्ती प्रभावळीकर. आपण श्री क्षेत्र चंबुकडी या ठिकाणी आहोत. चंबुकडी हे महालक्ष्मी मंदिराचे अष्टकापैकी एक मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास महालक्ष्मी मंदिरा इतकाच जुना आणि प्राचीन आहे. महालक्ष्मी देवळाच्या किंवा महालक्ष्मीच्या रक्षणासाठी देवीनं 4 दिशेला 4 देवतांची नियुक्ती केली. पूर्वेला उजळंबा, दक्षिणेला कात्यायनी, उत्तरेला ज्योतिबा, तसंच पश्चिमेचं रक्षण करता म्हणून सिद्धपटुकेश्वर या ठिकाणी स्थित आहेत. महालक्ष्मीची ही 4ही ठिकाणे उंच डोंगरावर टेकडीवर अशी आहेत. या सगळ्यांचा उल्लेख महालक्ष्मी करवीर महात्म्य या ग्रंथामध्ये आहे. या बटुकेश्वराची कथा करवीर महात्म्य या ग्रंथामध्ये 48व्या अध्यायामध्ये आलेले आहे. अगस्ती ऋषी तीर्थयात्रा करत असताना या क्षेत्री आले होते आणि त्यांनी या मंदिराचा इतिहास, मंदिराचं महात्म्य सगळ्या लोकांपर्यंत आणलं. वर्षातून प्रत्येक पौर्णिमेनंतर 4थ्या दिवशी संकष्टी येते. या 12 महिन्यामध्ये 12 संकष्टी असतात. ही संकष्टी प्रत्येक वारी येत असते. पण मंगळवारी जर संकष्टी आली तर त्या संकष्टीला अंगारकी संकष्टी असं म्हणतात. शास्त्रामध्ये या संकष्टीचं महत्त्व 21 संकष्टीचे उपवास केल्याचं फळ मिळतं. म्हणून भक्तजनांमध्ये या संकष्टीचं विशेष महत्त्व आहे. गणपती बाप्पाचा अंगारक नावाचा एक भक्त होता आणि त्यानं या गणपती बाप्पाची उपासना करून गणपती बाप्पाकडून वर मागितला की माझ्या नावानं एखादी संकष्टी सुरू व्हावी. आणि त्यावेळेपासून मंगळवारी येणाऱ्या संकष्टीला अंगारकी संकष्टी नावाने ओळखतील असा गणपती बाप्पाने अंगारकाला आशीर्वाद दिला. ठीक आहे.